पाथर्डी तालुक्याला दुष्काळी भाग म्हणून समजले जाते। या भागामधील ऊस तोडणी कामगार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जातो। कमी पावसावर शेती व्यवसाय केला जातो, मात्र शेती व्यवसायाला फारसं उत्पन्न मिळत नाही। शेतीला जोडधंदा शेळी पालनाकडे पाहिलं जातं। तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत शेळी व्यवसाय उदयाला येतोय। वृद्धेश्वर साखर कारखाना रोड हत्ताळ फाट्याजवळ असलेल्या एक्सेल ॲग्रो सर्व्हिसेसमध्ये शेळी पालन व्यवसायाची माहिती घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांमधून शेतकरी आणि अन्य व्यावसायिक येत आहेत। शेळी पालनासाठी शासनमान्य शेळी पालन प्रशिक्षण केंद्र आहे। या ठिकाणी शेड उभारणी, शेळ्यांचे व्यवस्थापन आणि खरेदी विक्री इत्यादींसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येतं। आमची महाराष्ट्रामधील एकमेव अशी संस्था आहे। इथे शेळी पालनाच्या कार्यशाळा संपन्न होत आहेत। शेळी पालनामधून जास्तीत जास्त उत्पन्न घेऊन आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी बंदिस्त शेळी पालन हे शेतकऱ्यांनी केलं पाहिजे, अशी माहिती यावेळी एक्सेल ॲग्रो सर्व्हिसचे सहव्यवस्थापक राहुल खामकर यांनी दिली आहे। जर आपण समजा ठरवलं की आपल्याला एक पार्ट टाइम जॉब म्हणून करायचं आहे, तर आपण 25 शेळ्या आणि एक बोकडापासून सुरुवात करायला हरकत नाही की आपण सकाळचा आणि संध्याकाळचा वेळ देऊन मधल्या काळामध्ये घरचे त्याला वेळ देऊ शकतात आणि 25 शेळ्या आणि एक बोकडाचा प्रोजेक्ट करू शकतात। तर 25 शेळ्यामध्ये सहसा आम्ही सुचवतो की उस्मानाबादी पाळा, शिरोही पाळा किंवा बिटल जाती शेळी पाळा। उस्मानाबादी जी आहे ती फक्त एक काटक शेळी आहे म्हणून तिला आपण तिला तेवढं हे करतो, आपण काय म्हणतो आपण तिला स्थान देतो काटक शेळी असल्यामुळे। त्याचबरोबर शिरोही जी आहे, शिरोही ही भारतात सगळ्यात फास्ट वाढणारी शेळी आहे, त्यामुळे शिरोईला पण स्थान आपण चांगल्यापैकी देतो। त्याचबरोबर बिटल आहे, बिटल ही पाकिस्तानमधील पंजाबची जात आहे आणि त्याचबरोबर 200 ग्रॅमच्या वरती डेली वेट गेन आहे तिचं। आणि तसंच 4 ते 7 लिटरपर्यंत मिल्कची कॅपॅसिटी आहे पर डे, 4 ते 7 लिटरपर्यंत दूध देऊ शकतो, त्यामुळे बिटल पण आपण पाळू शकतो। तर ह्याचबरोबर आपल्याला आता बदल करायचा झाला तर आपण उस्मानाबादीसाठी बोरचा नर वापरू, की बोर हा जगामध्ये सगळ्यात फास्ट वाढणारी जात, रोज 250 ग्रॅमपर्यंत वाढू शकते। आणि बोरचा नर जर आपण उस्मानाबादीला वापरू तर 3 महिन्याचं प्रोडक्शन 20 ते 22 किलोपर्यंत ऑफकोर्स जात असते, कारण की त्याचबरोबर तुमचं फिडिंग पण ग्राह्य धरलं जाईल की तुम्ही कशा प्रकारे फिडिंग मेंटेन करताय त्यांचं। त्याचबरोबर शिरोई आहे, जसं शिरोई रोज 200 ग्रॅम वाढू शकतं आणि बोर 250 ग्रॅम, तर ह्यांच्या क्रॉस ब्रीडिंगमधून जे काही प्रोडक्शन होईल ते आमच्या फार्मवर 24 ते 26 किलोपर्यंत जातं 3 महिन्यामध्ये। मग ते एक वेट गेनच आहे। एक्सेल ॲग्रो सर्व्हिसेसच्या बंदिस्त फार्मवर उस्मानाबादी, जमनापारी, बोर, सानेन, सिरोही, सोजत, बारबेरी, संगमनेरी, बिटल, तोतापारी इत्यादी देशी विदेशी शेळ्या आणि बोकडे उपलब्ध आहेत। येथील शेळ्या खरेदी करणाऱ्यांना संपूर्ण माहिती ही मोफत दिली जाते। त्याचप्रमाणे लसीकरणाची योग्य मार्गदर्शन देखील या ठिकाणी दिले जातं, अशी माहिती राहुल खामकर यांनी दिली आहे। जिथं मार्केटमध्ये वजनाला किंमत आहे, तर अशा प्रकारचे वेट गेन करून बिटलमध्ये सुद्धा आपण बोर यूज करून आणि पार्ट टाइम जॉब म्हणून आपण 25+1 हा युनिट करायला काही हरकत नाही। एकच्या युनिटसाठी आमच्या कंपनीतर्फे आम्ही 6 महिने फ्री कन्सल्टिंग पुरवतो। कस्टमरच्या फार्मवर प्रत्यक्षरित्या त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केलं जातं। त्याचबरोबर विक्री पश्चात जर काही शेळीला प्रॉब्लेम वाटला तर 15 दिवसामध्ये आम्ही शेळी बदलून सुद्धा देतो। समजा नॅचरली तिला काही प्रॉब्लेम वाटत असेल तर शेळी त्यांनी कस्टमर आणू शकतात आणि दुसरी शेळी त्या पश्चात घेऊ शकतात। आणि भविष्यामध्ये जर विक्रीची अडचण वाटली तर त्यांच्यासाठी आमचं ॲग्रीमेंट राहील की ॲग्रीमेंट एखादी समजा शेळी आपण देतो किलोनुसार, की त्यामध्ये बोरची जर लागवड असेल तर त्याचा रेट वेगळा असेल आणि त्याचबरोबर प्युअर ब्रीड क्रॉस असेल तर त्यांचा रेट वेगळा असेल। आणि त्याचबरोबर भविष्यामध्ये त्यांना ॲग्रीमेंट करून देखील वाटलं की बाहेर विकायचं आहे तरी ते क्लायंट बाहेर विकू शकतात, त्यासाठी कंपल्शन कोणत्याच प्रकारचं आमच्याकडं नाही आहे। आणि त्याचबरोबर आता बकरी पण जवळ आली आहे, तर बकरीसाठी सध्याला जवळजवळ 1800 बोकडं आमच्याकडे बुकिंग आहेत आणि बकरीमध्ये आकर्षक बोकडांना खूप किंमत असते, त्यामुळे त्या दृष्टीने पण आमच्याकडे ब्रीडची व्यवस्था आहे की 6 प्रकारची ब्रीड त्यासाठी आहेत। शिरोई आहे, सोजत आहे, जमनापारी, तोतापारी, बारबेरी, बिटल ह्या जाती ज्या आहेत ह्या बकरीसाठी त्यांना चांगल्यापैकी डिमांड आहे, कारण की कमी कालावधीत जास्तीत जास्त वजन वाढ आणि दिसण्याचा लुक जो आहे एकदम आकर्षक लुक असल्यामुळे या जातींना चांगली डिमांड आहे। एक्सेल ॲग्रो सर्व्हिसच्या शेळी पालन फार्मवर शेतकरी मोठ्या प्रमाणावर ही माहिती घेण्यासाठी गर्दी करतायत। मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी।